हे गाईज, आज आपण शिकूया पोळीचे मंचुरियन। याकरता मी 5-6 पोळ्या घेतल्या, थोडे बारीक तुकडे करून त्याला मिक्सरमध्ये दरदरे पिसून घेतले आहे। अशा प्रकारे या बारीक करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला गाजर, पत्ताकोबी, शिमला मिर्च, कांदे सर्व त्या पोळ्यांच्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचे आहे। थोडे पाणी शिंपडून असे गोल गोळे करून घ्यायचे आहे। हे गोळे आपल्याला गोल्डन ब्राउन होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गोळे तळून झाल्यानंतर आपल्याला मंचुरियनची ग्रेव्ही तयार करायची आहे। त्याकरता आपल्याला लागणारे साहित्य अशा प्रकारचे आहेत। याकरता आपल्याला गाजर, कांदा, शिमला मिर्च, पत्ताकोबी बारीक चिरून घ्यायची आहे। तसेच अद्रक लसूण पण दरदरे पिसून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये तेल टाकून त्यात अद्रक लसूण पेस्ट, कांदे, गाजर, शिमला मिर्च, पत्ताकोबी आपल्याला हाफ कुक करून घ्यायचे आहे। यानंतर यामध्ये 1.5 चम्मच तिखट, छोट्या चम्मचनी 2 चम्मच टोमॅटो सॉस, 2 चम्मच सोया सॉस, 2 चम्मच चिली सॉस, 1 चम्मच विनेगर टाकून घ्यायचे आहे। तसेच चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आता आपल्याला मका पीठ मध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे। सॉसेस टाकल्यानंतर यामध्ये थोडे पाणी टाकून तसेच हे मका पीठ टाकायचे आहे। मका पीठ टाकल्यामुळे मंचुरियनची ग्रेव्ही घट्ट येणार आहे। आता मंचुरियन ग्रेव्ही उकळल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला पोळीचे तयार केलेले मंचुरियन यामध्ये टाकून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले मंचुरियन तयार।